नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. वनरूपी प्रांतामध्ये मुनींची जी पुष्कळ निवासस्थाने आहेत तीच जणू शहरे, नगरे, गावे आणि खेड्यांचे समूह होत. पुष्कळ प्रकारचे पक्षी आणि अनेक पशु हे जणू प्रजा होत. त्यांचे वर्णन करणे कठीण. गेंडे, हत्ती, सिंह, वाघ, डुक्कर, रेडे व बैल पाहून राजाच्या समृद्धीची प्रशंसा करीत राहावे असे वाटे. हे सर्व प्राणी आपापसातील वैरभाव सोडून सर्वत्र बरोबरीने फिरत होते, जणू ती चतुरंग सेना होय. पाण्याचे झरे वाहत होते आणि हत्ती धुंदीमध्ये चित्कार करत होते. ते म्हणजे तेथे अनेक प्रकारचे वाजणारे नगारे होते. चक्रवाक, चकोर, चातक, पोपट आणि कोकिळा यांचे थवे आणि सुंदर हंस प्रसन्न चित्ताने किलबिलाट करीत होते. भ्रमरांचे थवे गुंजाराव करीत होते आणि मोर नाचत होते. जणू या उत्कृष्ट राज्यात चोहीकडे मांगल्य पसरले होते. वेली, वृक्ष, तृण हे सर्व फळाफुलांनी डवरले होते. सर्व समाज आनंदाचे व मांगल्याचे मूळ बनून गेला होता. श्रीरामांच्या पर्वताची शोभा पाहून भरताच्या मनात अत्यंत प्रेम दाटून आले. तपस्वी पुरुष नियमांचे पारणे झाल्यावर तपस्येचे फळ मिळाल्याने आनंदित होतो, त्याप्रमाणे मग निषादराज धावत जाऊन उंच चढला आणि हात वर करून म्हणू लागला, हे नाथ, हे जे पिंपरी, जांभळे, आंबे व तमालाचे वृक्ष दिसत आहे, ज्या श्रेष्ठ वृक्षांमध्ये एक सुंदर व विशाल वटवृक्ष शोभत आहे, ज्याला पाहून मन मोहून जाते, ज्याची पाने निळसर व दाट आहेत आणि ज्याला लाल फळे लागलेली आहेत, ज्याची दाट सावली ही सुद्धा सर्व ऋतूंमध्ये सुखकर असते, जणू ब्रह्मदेवांनी परम शोभा एकत्र करून अंधकार आणि लालिमा यांची रास रचली होती, असे हे सर्व वृक्ष नदीजवळ आहेत आणि हे राजकुमार, तेथेच श्रीरामांची पर्णकुटी आहे. तेथे तुळशीची अनेक झाडे शोभत आहेत. कुठे सीतेने तर कुठे लक्ष्मणाने ती लावलेली आहेत. याच वटवृक्षाच्या सावलीमध्ये सीतेने आपल्या करकमलांनी सुंदर चबुतरा बनवला आहे. तेथे ज्ञानी श्रीराम मुनी वृंदांसमवेत बसून नित्य शास्त्र, वेद आणि पुराणे यांच्या कथा श्रवण करतात. मित्राचे बोलणे ऐकून आणि ते वृक्ष पाहून भरताच्या नेत्रांमध्ये पाणी आले. दोघे बंधू प्रणाम करीत पुढे निघाले. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करण्यास सरस्वती सुद्धा संकोच पावे. श्री रामचंद्रांची चरणचिन्हे पाहून दोघे बंधू असे आनंदित झाले, जणू एखाद्या दरिद्री मनुष्याला परीस मिळावा. तेथील धूळ मस्तकावर धारण करून ती त्यांनी आपल्या हृदयाला आणि नेत्रांना लावली. तेव्हा तर त्यांना श्रीराम भेटल्याचाच आनंद झाला. भरताची ती अत्यंत अवर्णनीय दशा पाहून वनातील पशु, पक्षी व वृक्षादी जड जीव प्रेममग्न झाले. अधिक प्रेमवश झाल्यामुळे निषाद राजाही रस्ता चुकला. तेव्हा रस्ता दाखवून देव फुले उधळू लागले. भरताच्या प्रेमाची ही दशा पाहून सिद्ध व साधक लोक सुद्धा प्रेममग्न झाले आणि त्यांच्या स्वाभाविक प्रेमाची प्रशंसा करू लागले. जर या पृथ्वी तलावर भरताचा जन्म झाला नसता तर जडाला चेतन व चेतनाला जड कोणी केले असते? भरताचे प्रेम पाहून जड चेतनासारखे व चेतन जडासारखे स्तब्ध होते. प्रेम हे अमृत आहे, विरह हा मंद्राचल आहे आणि भरत हा समुद्र आहे. कृपासागर श्री रामचंद्रांनी देव आणि साधूंच्या कल्याणासाठी स्वतः या भरतरूपी समुद्राचे विरहरूपी मंद्राचलाने मंथन करून ते प्रेमरूपी अमृत प्रकट केले. मित्र निषाद राजासोबत येत असलेल्या या सुंदर जोडीला दाट वनाच्या आडून लक्ष्मण पाहू शकला नाही. भरताने प्रभू श्री रामचंद्रांच्या सर्व मांगल्याचे धाम, सुंदर व पवित्र असलेला आश्रम पाहिला. आश्रमात प्रवेश करताच भरताचे दुःख व दाह नाहीसे झाले, जणू योग्याला परमार्थच गवसला. भरताला दिसले की लक्ष्मण प्रभूंच्या समोर उभा राहून विचारलेल्या प्रश्नांची प्रेमाने उत्तरं देत होता. त्याच्या डोक्यावर जटा होत्या, कमरेला वलकल्ले नेसलेली होती आणि त्यांनाच बाणांचा भाता बांधला होता. हातात बाण व खांद्यावर धनुष्य होती. वेदीवर मुनी व साधू समाज बसलेला होता आणि तेथे श्रीराम सीतेसह विराजमान होते. श्रीरामांनी वलकल्ले नेसली होती.
जटा धारण केल्या होत्या आणि त्यांचा श्यामरंग होता. सीताराम असे वाटत होते जणू रतीने व कामदेवाने मुनिवेश धारण केला आहे. श्रीराम आपल्या करकमलात धनुष्यबाण फिरवित होते आणि जेव्हा ते हसत होते तेव्हा पाहणाऱ्याच्या मनातील दुःख हरण होत होते व त्याला परमानंद व शांतता लाभत होती. सुंदर मुनिमंडळींच्यामध्ये सीता व रघुकुलचंद्र श्रीरामचंद्र असे शोभून दिसत होते जणू ज्ञानाच्या सभेमध्ये प्रत्यक्ष भक्ती व सच्चिदानंद हेच शरीर धारण करून बसले आहेत. अनुज शत्रुघ्न व मित्र निषादराज यांच्या समवेत भरताचे मन प्रेममग्न झाले होते. हर्ष, शोक, सुख, दुःख इत्यादी विसरून गेले होते. हे नाथ रक्षण करा, हे स्वामी रक्षण करा असे म्हणत भरताने भूमीवर लोटांगण घातले. ते प्रेमपूर्ण बोलणे लक्ष्मणाने ओळखले आणि त्याने जाणले की भरत प्रणाम करीत आहे. लक्ष्मण श्रीरामांच्याकडे तोंड करून उभा होता, त्यामुळे तो भरताला पाहू शकला नव्हता. आता एकीकडे बंधू भरताचे सरस भातृप्रेम आणि दुसरीकडे श्रीरामचंद्रांच्या सेवेचे अत्यंत परावशता होती. तो क्षणभर सुद्धा सेवा सोडून भरताला भेटू शकत नव्हता आणि त्याच्यावरील प्रेमामुळे त्याला सोडूही शकत नव्हता. लक्ष्मणाच्या मनातील या द्विधा स्थितीचं वर्णन एखादा श्रेष्ठ कवीच करू शकेल. तो सेवा हीच महत्त्वपूर्ण मानून तसाच न वळता उभा राहिला, परंतु त्याच्या मनाची दशा उंच तरंगणाऱ्या पतंगाला खेळाडू ओढतो अशी झाली होती. लक्ष्मणाने प्रेमाने भूमीवर मस्तक टेकवून रामांना म्हटले, हे रघुनाथ, भरत प्रणाम करीत आहे. हे ऐकताच श्री रघुनाथ प्रेमाने इतके अधीर झाले की कुठे वस्त्रे ओपळले, कुठे भाता पडला, कुठे धनुष्य तर कुठे बाण हेही त्यांना कळले नाही. कृपानिधान श्रीरामचंद्रांनी भरताला बळेच उठवून हृदयाशी धरले. भरत व श्रीराम यांच्या भेटीची ही रीत पाहून सर्वजण देहभान